कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजपर्यंत मी माझ्या आप्यानं तुझ्याकडे कधीच काय मागितलं नाही। किती बी संकट आली, किती बी वादळ आली तरी तू आमच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहिलास। किती वाट बघत होतो मी या दिवसाची। शेवटी हो दिवस आलाच। तर देव पण माझ्या बाजूने। या आमल्याच्या मरणानंतर आहे ना, तुमच्या सगळ्यांना हे असं रडताना बघून मला जो आनंद होणार आहे, जे सुख मिळणार आहे ना, त्याचा अंदाज पण नाहीये तुम्हाला। अप्पे, आपल्या लग्नात तुझा नवरा म्हणून तुला 7 वचनं द्यायची इच्छा होती माझी, पण तू माझ्या सगळ्यात स्वप्नांची राख रांगोळी केलीस। हरकत नाही, मी आज तुला एक वचन देतो। भरल्या मांडवात तू मला नाकारून त्या अर्जाचा हात धरलास ना, तुझ्या ह्या निर्णयाचा तुला आयुष्यभर कसा पश्चाताप होईल ना, याची काळजी मी घेतो। हे वचन आहे माझं तुला। अर्जुन, काय करायचं रे? या सगळ्यात कसं बाहेर पडायचं मला नाही कळत। अहो, काय झालं? मला जरा एकट्याला थांबू दे। मी सगळ्यांच्या वाट्याला हे दुःख वाढून ठेवले। माझ्यासारखी पापी बहीण शोधून सापडणार नाही। रुपाली, तू शांत हो। तू असं सारखं म्हणत राहिलीस ना, तर अमोलच्या प्रत्येक गोष्टीला तुला जबाबदार धरते। प्लीज तू असं काही बोलू नकोस। अहो अहो, तुम्ही नका ना स्वतःला त्रास करून घेऊ। अहो, सावरा स्वतःला। चेहऱ्याकडे बघितल्यावर सहन नाही झालं ग मोना। अहो, कळतंय मला, पण हे सगळं त्यांना कळून देऊन फायदा नाहीये। मग कसं लपवून ठेवणार आहे सांग की? कधी ना कधी तर त्याला हे सगळं कळणारच आहे। अर्जुन, रडून रडून एका क्षणाला शांत व्हावंच लागतं ना। मग तसंच हे दुःख आपल्याला कधी ना कधी पचवावंच लागणार आहे ना। आत्ताच का नाही? आता घाबरून नाही चालणार। अमोल जर एवढा धीट आहे ना, तर आपल्याला पण हे दुःख पचून त्याला हिंमत द्यावी लागणार आहे। अर्जा, अप्पे, स्वप्नील, रुपाली और दिप्या, मोना, या ना। माँ, बाबा, तुम्ही रडत होता का? नाही, असं नाही काही। मग सगळे अशी नाराज काय आहेत? सगळ्यांची डोळे अशी लाल काय आहेत? अमोल, अरे सगळं ठीक आहे बाळा, तू का असं विचारतोय? कारण तुम्ही काहीतरी लपवताय। कारण तर सांगा ना। अरे अमोल बाळा, आज तुझी ती ट्रीटमेंट झाली ना किमोची, त्यामुळे आम्ही सगळे डिस्टर्ब आहे, बाकी नाही। खोटे बाबा, तुम्ही मला काहीच खरं सांगत नाहीये। मग सगळ्यांनी माझी शपथ दे, काय झालं नक्की मला सांगा। अमोल, शपथ घालतं का कोण? माँ, अब तुम बोल ना, काय झाले सांग ना।
अमोल बाळा, तू नाराज होऊ नको, पण काय बाबा? तुझा जो आजार आहे ना, 3rd स्टेजला पोहोचलाय. बाळा, तू अजिबात घाबरू नको, तुला काय नाही होणार. बाळा, आपल्याला आहे ना फक्त थोडी ताकद लावायला लागणार आहे, जास्त थोडी ताकद लावायची. हा, हे बघ, सिम्बा आहे का नाही सिम्बा, हे बघ, काही जरी झालं ना तरी आपल्याला ह्या आजाराला हरवायचंय, म्हणजे हरवायचंयच, आहे का नाही? हरवायचंय अमोल. अमोल, अरे बोल की काहीतरी. तू शांत का झालास? बोल बाळा. अरे तू लय विचार नको करूस रे, सगळं ठीक होईल. हो म्हणजे आम्ही डॉक्टर लोक फक्त सांगायला असतात, आपण नाही अजिबात खचून जायचं. तर काय, अरे उग भ्या दाखवतात डॉक्टर. बाबा, मी या गोष्टीचं टेन्शन घेत होता का? मला माहिती, सगळ्यांना वाटतं की मी इकडे असावं. मी कधीच देवाघरी जाऊ नये, पण तू सांगायची ना, जे खरं आहे ते खरंच मानावं लागतं. तुला काय म्हणायचं नक्की? बाबा, जे खरं आहे ते मान्य नाही केलं तर आपल्याला काय करायचंय, हे कसं करणार? अहो, पण हे खरं काय आहे? छोटे सरकार, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? खरं हेच आहे की मी देवाकडे जाणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.